विचार चंद्रोदय द्वितीय कला प्रपंच आरोप अपवाद या प्रपंच आरोप अपवादामध्ये आपण चिंतन करून आलोय शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी अनादि कल्पित प्रकृतीचा अनादि कल्पित तादात्म्य संबंध झाला आणि त्या संबंधातून जीव ईश्वर आणि जग यांच्या उत्पत्तीचा विचार मांडला। ईश्वराची उपाधी माया, जीवाची उपाधी अविद्या आणि जगाची उपाधी तमप्रधान प्रकृती। माया, अविद्या, तमप्रधान प्रकृती ही उपाधी आहे, परंतु त्याचं लक्षण मांडत असताना गुणातून त्याचा विचार मांडला। शुद्ध सत्व गुणाने युक्त जी आहे तिला माया असं संबोधलं, मलिन सत्वगुण जी आहे तिला अविद्या असं संबोधलं आणि तमगुणाने युक्त जी आहे तिला तमप्रधान प्रकृती असं म्हटलं। या आपल्या सगळ्या विवेकामध्ये, या आपल्या विचारामध्ये तीनच गोष्टी पाहिल्या जातात: ईश्वर, जीव आणि जग। ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्म आहे, जीवाचं अधिष्ठान ब्रह्मच आहे, फक्त नाव बदललं जातं आत्मा। जीवाचं आत्मा, ईश्वराचं ब्रह्म आणि जगाचंही अधिष्ठान ब्रह्मच म्हणून स्वीकारलं जातं। या तिन्हीचा विचार या ठिकाणी मांडला गेलेला आहे आणि त्यामुळं ईश्वर एक आहे का, तर उपाधी एक आहे म्हणून ईश्वर एक आहे। जीव अनेक आहे, त्याला कारण जीवाची उपाधी अनेक आहे म्हणून जीव अनेक आहे। इथपर्यंत आपण चिंतन केलंय। जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये भेद आहे, पण हा भेद सुद्धा कल्पित आहे। हा भेद कल्पित भेद आहे। शिवाय यामध्ये पाहत असताना आपण तादात्म्याचाही विचार केला। तादात्म्य कशाला म्हणतात? कल्पित भेद, वास्तव अभेद याला तादात्म्य म्हणायचं। अनादि कशाला म्हणतात? उत्पत्ती रहित को अनादि कहे है, याला अनादि असं म्हटलेलं आहे। आणि त्या दृष्टीनं चिंतन करत असताना अनादि किती आहेत, कोण कोण आहेत? ब्रह्म अनादि, प्रकृती किंवा माया अनादि, जीव अनादि, ईश्वर अनादि, जीव आणि प्रकृतीचा संबंध अनादि, जीव आणि ईश्वराचा भेद अनादि, या प्रवाहानुसार प्रपंच अनादि। 7 लक्षणा अनादीच्या आपल्या समोर मांडल्या गेल्या आणि त्या दृष्टीनं जीवाचा ईश्वराचा भेद अनादि कल्पित आहे। कल्पित शब्दाचा अर्थ आभास, कल्पनेत आहे। जसं स्वप्न आहे तसं कल्पित लक्षण हे स्वप्नावरून मांडलं जातं। आणि त्या भूमिकेतून आपण दुसऱ्या कलेमध्ये पान नंबर 24 वर आकडा 1, सृष्टीशे पूर्व म्हणजे जग निर्माण होण्या अगोदर जीवन की उपाधी अविद्या। सृष्टी, जगच निर्माण झालं नाही, जग निर्माण झाल्यानंतर त्यातले जीव, हे जीव कुठं राहतात? या जगामध्ये। जग म्हणजे सृष्टी, पृथ्वी, इहलोक, याला नावं बदलली जातील, परंतु या जीवाला राहण्यासाठी सृष्टी लागते। ही सृष्टी उत्पन्न नाही अजून, सृष्टीशे पूर्व, सृष्टीच्या अगोदर जीवाची उपाधी कुठे आहे? जीवाला उपाधी आहे का नाही? कोणती आहे? अविद्या आहे। अविद्या ही उपाधी कुठे आहे? सृष्टीशे पूर्व, सो जीवन की उपाधी अविद्या, जीवन के कर्म सहित ही माया विषय लीन होय के रहती है। आता ती कुठं असते, कशा कशाला घेऊन लीन होते? लीन होणे म्हणजे लय होणे। लीन शब्दाचा अर्थ काय?
लय होणे. आता याला एकदम स्थूल दृष्टांत देतो. मंगल कार्यालयामध्ये पूर्वी पाणी साठवण्यासाठी टिपा असायच्या, किंवा लग्न कार्यात मंडप आहे, मंडपाच्या बाजूला टिपा असायच्या. त्या टिपांमध्ये पाण्याची व्यवस्था असायची. काही काही वेळेला त्या पाण्याजवळ गेलं ना, आपण वाकून जर पाहिलं तर घाण दिसायची. थोडा वेळ त्या पाण्याकडं कुणीच गेलं नाही, ती घाण कुठं गेली? लयाला गेली, खाली गेली, लय पावला. आता वरून जर आपण त्या टिपेमध्ये पाण्यामध्ये पाहिलं, घाण दिसते का? नाही. नाही का? आहे. कुठं आहे? लय आहे. याला लीन म्हणायचं, लीन झाली. तसं सुषुप्तीमध्ये आपल्या सर्वांची इंद्रिय लय होतात. आपण झोपलो, झोपल्यानंतर शरीर पडलंय. आपलं शरीर काय आहे? अंथरुणावर आहे. इंद्रिय कुठे आहेत? लय पावलेत. म्हणून जाणीव नाही. कसा झोपलोय जाणीव नाही आपल्याला. आपलं डोकं उशीवर आहे का नाही, आपण अंथरुणावर आहे का अंथरुण सोडून खाली गेलो हे माहिती होतं का आपल्याला? नंतर आपला मित्र सांगतो, कसं झोपतो तू? आपल्याला ते त्यावेळेला का कळलं नाही? तर आपल्याकडं इंद्रिय तिथं त्या परिस्थितीत नव्हती. मग इंद्रिय नव्हतीच का? होते. कुठं गेले? लय पावले, लयाला गेले. इंद्रिय जशी लयाला जातात तसं कर्म लयाला जात. आता या कर्माचा लय हा सुद्धा सुषुप्तीतून पाहता येतो. सुषुप्तीमध्ये आपल्याला त्या काळात सुखाचा अनुभव आहे का दुःखाचा? दोन्हीचाही नाही. बरोबर आहे. तिथं दोन्हीचाही अनुभव नाही आपल्याला. दोन्हीचा सुद्धा का अनुभव नाही? इंद्रिय नाही. सुषुप्तीमध्ये इंद्रिय नसल्यामुळे सुखाचाही अनुभव नाही, दुःखाचाही अनुभव नाही. मग सुख दुःख कर्मावर आहे. कर्म लयाला गेलं म्हणून झोप लागली. एखाद्या वेळेला काय होतं? झोपच लागत नाही. का? कर्म आपलं प्रवृत्त आहे. कर्म प्रवृत्त असल्यामुळे आपल्याला कर्माचा भोग देतं. सुखाचा देईल, दुःखाचा देईल. आनंदी असल्यानंतर सुद्धा झोप लागत नाही. जास्त जर आनंद झाला झोप लागत नाही, आणि दुःखामध्ये सुद्धा झोप लागत नाही. कर्म भोग द्यायला लागलं. पण एकेकाला मोठं दुःख आहे आणि त्याला झोप लागली. बाकीचे म्हणतात झोप लागली, त्याच्या कर्माचा भोग संपलाय म्हणून त्याला झोप लागली. कर्म लयाला गेलं आत्ता, पण ते कायमचं आहे का तात्पुरतं आहे? तात्पुरतं आहे. तात्पुरतं लयाला गेलं कर्म की मनुष्याला झोप लागते. पण हेच कर्म जर जास्त कालावधीसाठी लयाला गेलं तर त्याला प्रलय म्हणायचं. आता याचं थोडं चिंतन आणखीन वेगळ्या पद्धतीनं पाहता येणार आहे. एका व्यक्तीचं कर्म लयाला जाणं याला सुषुप्ती म्हणावं, आणि सर्व जीवाचं कर्म लयाला जाणं याला प्रलय म्हणावं. सोपी व्याख्या. सगळ्या जीवाचं प्रलय झाला. एका व्यक्तीचं कर्म लयाला गेलं का सगळ्याचं? सगळ्याच गेलं. सगळ्या जीवाचं कर्म लयाला जाणं याला प्रलय म्हणावं, आणि एका व्यक्तीचं कर्म लयाला जाणं याला सुषुप्ती म्हणावं. गाढ झोप. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. फक्त झोप वेगळी आणि गाढ झोप वेगळी. जीवन के कर्म सहित माया विषय लीन होय के रहती है. आता इथं माया शब्दाचा अर्थ प्रकृती घ्यायचा. इथं माया शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? प्रकृती. का? संबंध कोणाचा झालाय? ब्रह्मा बरोबर.
प्रकृतीचा आहे. तिथं शब्द प्रकृती. अनादि शुद्ध ब्रह्माचा अनादि कल्पित प्रकृती बरोबर अनादि कल्पित तादात्म्य संबंध. यातून 3 जन्मले. माया, अविद्या, तमप्रधान. यातली अविद्या या प्रकृतीमुळे. त्यामुळं या अविद्येचा लय कुठं? प्रकृतीत. अविद्येचा लय हा प्रकृतीमध्ये झाला. पण इथं शब्द माया आला. याचा अर्थ या मायेला ईश्वराकडे न्यायचं का? काय या माया शब्दाला ईश्वराकडे न्यायचं का? तर याला प्रकृतीकडे न्यावं लागतं. कारण त्या अविद्येचं कारण प्रकृती. तिला माया सुद्धा शास्त्रात म्हटलेलं आहे. म्हणून इथं माया शब्द आलेला आहे. माया विषय लीन होय की रहती है सो माया, ती माया. सुषुप्ती विषय अविद्या की न्यायी. आला दृष्टांत आपण जो दिलेला आहे. सुषुप्तीच्या ठिकाणी जशी अविद्या, तसं ब्रह्मसे भिन्न, ब्रह्माहून भिन्न प्रतीत नाम सिद्ध होवे नाही. ब्रह्माहून ती भिन्न आहे का? ब्रह्माशिवाय ती वेगळी आहे का? कोण? माया. कोण? प्रकृती. ब्रह्माहून भिन्न नाही. ब्रह्माहून अभिन्न आहे का? म्हणून तो प्रश्न कळावा लागतो. भिन्न नाही, अभिन्न आहे का? अभिन्नही नाही, भिन्नही नाही. मग काय आहे? कल्पित आहे. मग काय? कल्पित आहे. पुढे येणार आहे. आता तो शब्द, हे चिंतन मी शब्द बदलून मांडतो. माया किंवा प्रकृती सत्य का असत्य? सत्य का असत्य? सत असत नाही. सत असत विलक्षण. हे विचारसागर मध्ये येणार आहे आपल्याला. पुढं अभिन्न भिन्न याच्याहून विलक्षण. म्हणून आपल्याला एक अभंग आहे. भेदा अभेद भ्रम अमंगळ. भेद अभेद भ्रम. भेद भ्रम आहे का अभेद भ्रम आहे? भेद अभेद भ्रम. आणि पुन्हा तो अमंगळ आहे. भ्रम आहे. पहिल्यांदा भ्रम बघू आपण. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद आणि अभेद यामध्ये भेद अमंगळ आहे का अभेद अमंगळ आहे? भेदाचा विचार आणि अभेदाचा विचार या ठिकाणी आपल्या समोर मांडला जातो. मग भेद भ्रम आहे मान्य करतो आपण लगेचच. पण अभेद, अभेदाला मान्य करायला तयार होत नाही. पण तिथं अभेद नाहीच का? प्रकृतीच कल्पित आहे. कल्पिताचा अभेद कुठला? कल्पिताचा भेद कुठला? कल्पिताचा भेद सुद्धा नाही आणि अभेद सुद्धा नाही का? नाहीच. ते नाहीच. नाहीच म्हणून भेद नाही. भेद नाही, नाहीच म्हणून अभेद पण. लक्षात आलं? भिन्न अभिन्न या दृष्टीनं ब्रह्मसे भिन्न प्रतीत नाम सिद्ध होवे नहीं. याते सृष्टीसे पहिले, सृष्टीहून पहिले सुरुवातीला सजातीय विजातीय स्वगत भेदरहित एकही अद्वितीय सच्चिदानंद रूप ब्रह्म था. आता इथं एक वेगळं चिंतन आपल्या समोर यायला लागलेलं आहे. आणि ते चिंतन असं आहे, सृष्टीच्या अगोदर भेदरहित फक्त ब्रह्म होता. सृष्टीच्या अगोदर कोण आहे? ब्रह्म आहे. सृष्टीच्या अगोदर जो ब्रह्म आहे तो कसा आहे? भेदरहित आहे. मग भेदाचे 3 प्रकार मांडले. भेदाचे प्रकार किती? 3.
सजातीय भेदरहित, विजातीय भेदरहित आणि स्वगत भेदरहित. आता या तिन्हीचं लक्षण बघावं लागणार आहे. सजातीय कशाला म्हणायचं? आपल्याकडे बघा एका जातीची बैठक असते, एका जातीची अमुक अमुक या जातीची आज बैठक आहे किंवा या जातीचा आज मेळावा आहे, सजातीय मेळावा. आणि सर्वांचा मेळावा. काही काही ठिकाणी सर्व धर्म परिषद, विजातीय, सगळेच आहेत, विजातीय. एकच आहे सजातीय. स्वगत स्वतःच्या ठिकाणी. आता स्वतःच्या ठिकाणचा भेद. शरीर एक आहे, अवयव अनेक आहेत. अनेक अवयवात एकमेकाचा भेद आहे. हात आणि पाय भेद आहे का नाही? डोळे आणि कान भेद आहे. नाक आणि बोट भेद आहे. हा स्वगत भेद आहे, स्वतःच्या ठिकाणी असलेला भेद आहे. स्वगत स्वतःच्या ठिकाणी, सजातीय एकाच जातीचे, विजातीय वेगळ्या जातीचे. असा कुठलाच भेद आत्मेच्या ठिकाणी किंवा ब्रह्माच्या ठिकाणी नाही. का नाही? ब्रह्माला सोडून ब्रह्मासारखा दुसरा कुणी आहे का? सजातीय भेद नाही. ब्रह्माला सोडून प्रकृती, माया, अविद्या आहे का? नाही. विजातीय भेद नाही. सजातीय नाही, विजातीय नाही. ब्रह्म अवयववान आहे का? निराकार आहे, निरावयव आहे, निरामय आहे, आनंद अद्वय, नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. अवयव नाही म्हणून स्वगत भेद नाही. ब्रह्माला सोडून माया, प्रकृती कुणीच नाही म्हणून विजातीय नाही. आणि ब्रह्मासारखा दुसरा ब्रह्म नाही म्हणून सजातीय भेद नाही. सजातीय, विजातीय, स्वगत भेद रहित एकही, एक आहे फक्त, अद्वितीय. द्वितीय म्हणजे द्वैत रहित, अद्वितीय, सच्चिदानंद रूप ब्रह्म था. ब्रह्म कसा आहे? सच्चिद आनंद रूप आहे. आकडा 2. तीस ब्रह्मकू सृष्टी के आरंभ विषय. आता तो ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माच्या ठिकाणी सृष्टीच्या आरंभाला जीवन के परिपक्व भये कर्मरूप निमित्त से. आता जीव आहे आणि या जीवांची परिपक्व कर्मरूपी अवस्था. मैं एक हूं सो बहुरूप हो ऐशी इच्छा भई. आता या ब्रह्माला इच्छा निर्माण झाली. ब्रह्माला इच्छा होते का? तो निरीच्छ आहे. ब्रह्माला इच्छा होत नाही, तो निरीच्छ आहे. पण प्रकृतीमुळे त्याचा तादात्म्य संबंध आला. त्या तादात्म्य संबंधातून माया उपाधी आणि त्या माया उपाधीत पडलेलं प्रतिबिंब, याला आपण ईश्वर म्हणतो. या ईश्वराला हा एकटा होता, एकोहम, हा एकटा होता. बहुश्याम, मी एकटा आहे आणि एकटा असल्यामुळं कर्मेना म्हणून त्याला काय वाटलं? बहुश्याम, अनेक जण व्हावेत. एकलेची न कंठवे म्हणून केली 14ही भुवने, असं प्रमाण पाहतो आपण. एकटा आहे, न कंठवे, वेळ जाईना, कर्मेना म्हणून त्यानं काय केलं? 14 भुवन निर्माण केली. ईश्वरानं, ब्रह्मानं नाही, ईश्वरानं केली. ईश्वर कोण? माया विशिष्ट चेतन. जीव कोण? अविद्या विशिष्ट चेतन. ईश्वर माया विशिष्ट, जीव अविद्या विशिष्ट. मग ही इच्छा कुणी निर्माण केली? ईश्वरानं केली. तशी जीवाला इच्छा आहे का नाही? जीवाला सुद्धा इच्छा आहे. मग जीव काय करतो? एकट्याला काही जीवन जगता येत नाही, मग काय करतो?
एकटा होता, लग्न केलं, 2 झाले. एकलेची न कंठवे, एकटा होता म्हणून किती झाले आता? 2, 2चे 4. बहुश्याम, संसार वाढला. 1 घर होतं, 2 घर झाले, 4 घर झाले, त्यातच आयुष्य गेलं. तसा ईश्वर सुद्धा केली 14 ही भुवने. ईश्वरानं काय केलं? एकट्याला कर्मेना म्हणून मै एक हूं सो बहुरूप होऊ, अनेक रूपानं व्हावं अशी इच्छा बाई, अशी इच्छा निर्माण झाली. तीच इच्छा असे, त्या इच्छेनं ब्रह्म की उपाधी माया विषेक शोभ होय के. आता ब्रह्माची उपाधी काय आहे? माया आहे. म्हणजे जिथं ब्रह्म हा शब्द ईश्वरवाचक आहे, ईश्वराची उपाधी माया. या मायेचा क्षोभ झाला. क्षोभ शब्दाचा अर्थ परिणाम. क्षोभ शब्दाचा अर्थ काय? परिणाम होय के क्रमते, त्याचा परिणाम झाला. आणि क्रमाने आकाश, वायू, तेज, जल और पृथ्वी हे 5 महाभूत भये हे क्रमानं उत्पन्न झाले. पहिला मुलगा कोणता? आकाश. दुसरा कोणता? वायू. तिसरा कोणता? तेज, जल. क्रमाने 5 ही महाभूत क्रमाने उत्पन्न झाले. हे 5 महाभूताच्या उत्पत्तीला कारण ईश्वर इच्छा आहे. ईश्वरानं इच्छा निर्माण केली म्हणून 5 महाभूताची उत्पत्ती झाली. चला, तिनका पंचीकरण नाही भया था. आता यातला पंचीकरण हा शब्द पटवून देतो. हे किती आहेत? 5 आहेत. हे 5 आहेत, पण एकत्रित आहेत का वेगळे आहेत? वेगळे आहेत. एकत्रित होणं याला पंचीकरण म्हणायचं, आणि वेगळं राहणं याला अपंचीकृत. हे पंचीकृत आणि अपंचीकृत. वेगळं आणि एकत्रित. एकत्रित झालं की त्याला पंचीकरण, पंचीकृत. आणि वेगळेत अपंचीकृत, असे 2 आहेत. 5 महाभूत उत्पन्न झाले पण वेगवेगळे आहेत. जसं बाजारातून स्वयंपाकासाठी सामुग्री आणली, एकत्रित केली का? आणखी नाही, वेगवेगळी आहे. बाजारातून सामुग्री आणली पण वेगवेगळी आहे. बटाटे आणलेले आहेत, टोमॅटो आणलेले आहेत, कांदे आणलेले आहेत, लसूण आणलेला आहे, मीठ आणलेलं आहे. हे सगळं वेगवेगळं आहे, परंतु उत्पन्न आहे. हे मिसळल्यानंतर त्याला आपण भाजी म्हणतो. हे मिसळलं की त्याला भाजी म्हणतो. हे मिसळलं की त्याला उपाधी म्हणायचं. मिसळलं की काय होणार आहे? उपाधी. पण मिसळल्यानंतर त्याला एक शब्द आला, पंचीकृत. आणि मिसळण्या अगोदरचा शब्द अपंचीकृत. अपंचीकृत असतानाची व्याख्या आणि पंचीकृतची व्याख्या पाहून आपल्याला आता पुढचं चिंतन बघावं लागणार आहे. तिनका पंचीकरण नाही भया था तब अपंचीकृत थे. त्यावेळेला ते कसे होते? अपंचीकृत. 3 ते समष्टी वेष्टी रूप सूक्ष्म सृष्टी होय के. आता ते पंचीकृत नव्हते, त्यावेळेला ते सूक्ष्म आहेत. पंचीकृत नव्हते त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? सूक्ष्म. आणि अपंचीकृत झाले की सूक्ष्म, आणि पंचीकृत झाले की स्थूल. हे 5 महाभूत उत्पन्न झाले, वेगवेगळे आहेत, सूक्ष्म आहे, आणि एकत्रित झाले की स्थूल. आपल्या प्रत्येकाला 3 शरीर आहेत. वेष्टीमध्ये, समष्टीमध्ये सुद्धा 3 शरीर आहेत. समष्टी, वेष्टी आणि कारण. देह किती? स्थूल, सूक्ष्म आणि कारण. मी समष्टी वेष्टी म्हटलं. चला ठीक आहे, बोलत बोलत शब्द गेला माझा.
स्थूल सूक्ष्म आणि कारण देह, 3 देह. या 3 देहामध्ये स्थूल पंचीकृत आहे, सूक्ष्म अपंचीकृत आहे, आणि स्थूल सूक्ष्म त्याचं जे आहे मूळ त्याला कारण देह म्हटले. कारण देहाच्या अनुषंगाने हे 2 मांडले गेले. त्याला सूक्ष्म म्हणायचं, अपंचीकृताला. यामध्ये ईश्वर की इच्छा से जब तिनका पंचीकरण भया था तब सोभूत पंचीकृत भये तीनते समष्टी व्यष्टी रूप स्थूल सृष्टी भई. आता हे काय झाले? स्थूल सृष्टी म्हणजे पंचीकृत झाली की स्थूल झाली, आणि अपंचीकृत झाली की सूक्ष्म झाली. याच्यामध्ये आता 5वा जो आकडा आहे तो 3 में समष्टि स्थूल सूक्ष्म कारण प्रपंच का अभिमानी ईश्वर है, और व्यष्टि स्थूल सूक्ष्म अप्रपंच का अभिमानी जीव है. म्हणजे समष्टीचा अभिमानी ईश्वर आहे आणि व्यष्टीचा अभिमानी जीव आहे. समष्टी म्हणजे जग, जगाचा अभिमानी कोण आहे? ईश्वर, आणि याचा अभिमानी जीव. एवढं कळलं तरी यात खूप महत्वाचं आहे. सूक्ष्म देहाच्या अनुषंगाने विचार केला की जीव, आणि सूक्ष्म जगाच्या अनुषंगाने विचार केला की ईश्वर. स्थूल देहाच्या अनुषंगाने विचार केला की जीव, आणि स्थूल जगाच्या अनुषंगाने विचार केला की ईश्वर. ईश्वराचाही स्थूल सूक्ष्मपणा आणि जीवाचा सुद्धा स्थूल सूक्ष्मपणा आपल्याला विचारात घेता येतो. 3 में सर्वज्ञ होने ते नित्यमुक्त है, और जीव अल्पज्ञ होने ते बद्ध है. इस रीति से शुद्ध ब्रह्म विषय प्रपंच का आरोप हुआ है. आता यांचा आरोप या ठिकाणी झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडस पंचीकरण बघावं लागतं. अपंचीकरण आणि पंचीकरण. आता हे पंचीकरण कशाचं आहे? पंचीकरण आणि अपंचीकरण पंचमहाभूताचं आहे. दोन्ही पण विषय, सूक्ष्माचाही विचार आणि स्थूलाचा सुद्धा विचार हा पंचमहाभूताचा आहे. पंचमहाभूतामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत आहेत. यांचं अपंचीकरण आणि यांचंच पंचीकरण हे पटवून देण्यासाठी एक दृष्टांत आहे. तो दृष्टांत इथं आपण घेऊया आणि मग पुढच्या चिंतनाला जाऊ, म्हणजे कळेल. एके ठिकाणी काही मुलांची सहल गेली, आणि सहल गेल्यानंतर त्या प्रत्येकाने आपल्या बरोबर तिथं काहीतरी खायला असावं म्हणून फळं घेतले, फळ घेऊन गेले. एकाने सफरचंद घेतले, एकाने पेरू घेतले. 5 जणांकडे 5 फळ आहेत. 5 फळं घेऊन ते ट्रिपला गेले. त्यांचं फिरणं झालं. एका झाडाखाली बसले. झाडाखाली बसल्यानंतर त्या ठिकाणी त्या प्रत्येकाकडे एक एक फळ आहे, म्हणजे 5 फळ आहेत. प्रत्येकाकडे मिळून किती फळ आहेत? 5. प्रत्येकानं आपल्याकडं जे फळ आहे एका फळाचे पहिल्यांदा 2 भाग केले. प्रत्येकानं काय केले? 2 भाग केले. या 2 भागामध्ये अर्धा भाग आपल्यासाठी ठेवला आणि राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग केले. राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग केले, म्हणजे 50%चे 4 भाग 12.5%. 12.5, 12.5, 12.5, 12.5% असा मिळून 50%चा अर्धा भाग याचे 4 भाग केले. स्वतःला सोडून
यातला एक एक तुकडा राहिलेल्या 4 जणाला दिला. यानं काय केला, आकाशानं आपल्या स्वतःच्या 2 भाग केले. आपल्या स्वतःचे किती केले? 2 मध्ये अर्धा भाग आपल्याला ठेवला आणि राहिलेल्या अर्ध्या भागाचे किती भाग केले? 4 भाग केले आणि स्वतःला सोडून दुसऱ्याला दिले. आकाशानं आपल्यातला भाग वायूला दिला, तेजाला दिला, जलाला दिला आणि पृथ्वीला दिला. आकाशाकडून त्या चौघाला एक एक भाग आला आणि आकाशाकडे तर अर्धा भाग आहे स्वतःचा. तसं प्रत्येकाने केलं. लक्षात आलं का बघा? वायूनं आपल्या फळाचा पहिल्यांदा 2 भाग केले. वायूने अर्धा भाग आपल्यासाठी ठेवला, राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग केले, स्वतःला सोडून इतरांना दिले. वायूने एक तुकडा आकाशाला दिला, दुसरा तेजाला दिला, तिसरा जलाला दिला आणि चौथा पृथ्वीला दिला. तसंच तेजानं केलं. तेजानं आपल्याकडच्या भागाचे 2 भाग केले, अर्धा आपल्याला ठेवला, राहिलेल्या अर्ध्या भागात 4 भाग केले. ते 4 भाग स्वतःला सोडून दुसऱ्याला दिले. ते देताना एक भाग आकाशाला दिला, एक भाग वायूला दिला, एक भाग जलाला दिला आणि एक भाग पृथ्वीला दिला. तसंच जलानं केलं, तसंच पृथ्वीनं केलं. प्रत्येकाकडं स्वतःच अर्धा भाग आहे आणि दुसऱ्याचे किती आले? 4 आले प्रत्येकाकडं. आपला 1 आणि दुसऱ्याचे 4 मिळून किती झाले? प्रत्येकाकडं 5 झाले. स्वतःचा 1 आणि दुसऱ्याचे आलेले 4 मिळून प्रत्येकाकडे किती झाले? 5 झाले. 5 जणांचे मिळून किती झाले? 25 झाले. 5 5 25. स्थूल देह किती तत्वाचा आहे? 25 तत्वाचा. स्थूल देह 25 तत्वाचा आहे. कुठून आले? पंचीकरण झालं. आता पुढं 3ऱ्या कलेमध्ये याचं स्पष्टीकरण येणार आहे. आकाशाचे या स्थूल देहामध्ये 5 भाग आहेत. वायूचे 5 आहेत, तेजाचे 5 आहेत, जलाचे 5 आहेत आणि पृथ्वीचे 5 5 25. मग आता या स्थूल देहामध्ये आकाशाचे कोणते आहेत? काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. हे कोणाचे आहेत? आकाशाचे. वायूचे 5 चलन, वलन, धावन, प्रसारण आणि आकुंचन. हे कोणाचे झाले? वायूचे झाले. तेजाचे 5 आहेत क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि कांती. तेजाचे 5. जलाचे 5. जलाचे 5 कोणते? लाळ, शुक्र, शोणित, रक्त आणि मूत्र. असे कुणाचे? जलाचे. पृथ्वीचे अस्थि, नाडी, त्वचा, रोम, मांस. हे 25 झाले. मग या 25चा विचार पाहताना कुणाकडून कोणतं आलं सांगता आलं पाहिजे. आता यात आणखी सूक्ष्म जायचंय. काय? आकाशाचे कोणते आहेत? शोक, मोह, भय. काम, क्रोध, शोक, मोह, भय. यात आकाशाचा कोणता? जलाचा कोणता? लक्षात यायले का? तेजाचा कोणता? याला सूक्ष्मचिंतन म्हणायचं. आता ते पुढे येणार आहे, त्यामुळं आत्ता त्यात जास्त वेळ घालवायला नको. पण आत्ताचं चिंतन एवढंच आहे की अपंचीकृत आणि पंचीकृत. अपंचीकृत म्हटलं की पंचमहाभूत उत्पन्न झालेत, पण
मिक्स झाले नाहीत, मिसळले नाहीत एकमेकात. मिसळले नाहीत तोपर्यंत ते अपंचीकृत आहेत, त्याला सूक्ष्म म्हणतात. आणि मिसळले की त्याला स्थूल म्हणतात. आपला स्थूल देह हा डोळ्याला दिसतो, तो देह कोणता आहे? स्थूल आहे. सूक्ष्म मन, मन दिसतं का? नाही. नाही का? मग का दिसत नाही? सूक्ष्म आहे. सूक्ष्म का आहे हे सांगता आलं पाहिजे. अपंचीकृत आहे म्हणून सूक्ष्म आहे. मन सूक्ष्म काय? बुद्धी सूक्ष्म का आहे? अंतःकरण सूक्ष्म का आहे? याचं उत्तर अपंचीकृत आहे म्हणून सूक्ष्म आहे. जे डोळ्याला दिसतं ते स्थूल आहे. का स्थूल आहे? पंचीकृत आहे, त्याचं पंचीकरण झालेलं आहे म्हणून याला काय म्हणायचं? स्थूल म्हणायचं. स्थूल सृष्टी, समष्टी स्थूल आणि समष्टी सूक्ष्म, व्यष्टी स्थूल आणि व्यष्टी सूक्ष्म. व्यष्टी म्हटलं की लहान आणि समष्टी म्हटलं की मोठं. हे लक्षात आलं पाहिजे. काही काही वेळेला म्हणतात बघा, समष्टी प्रपंच आहे. तुमचा प्रपंच मोठा आहे हो, आणि आमचा प्रपंच लहान आहे. लहान म्हटलं की व्यष्टी आणि मोठा म्हटलं की समष्टी. आता आपला किती पण मोठा झाला तर त्याला समष्टी उपाधी लागू शकत नाही, पण जीवाच्या दृष्टीनं बोलण्याचा ओघ असतो, तसं बोललं जातं. पण समष्टी फक्त ईश्वराचा आणि व्यष्टी म्हटलं की जीवाचा. दोनच लक्षणं आपल्याला इथं पाहता येत आहेत. त्यामध्ये पान नंबर 26 वर आलो आपण. ईश्वर हा सर्वज्ञ आहे म्हणून तो नित्यमुक्त आहे. ईश्वर कसा आहे? नित्यमुक्त आहे. आणि जीव अल्पज्ञ होणे ते बद्ध है. जीव हा बद्ध आहे, ईश्वर हा मुक्त आहे. आपण सगळे कसे? बद्ध आहे. बद्ध म्हणजे बंधनात आहोत. दुःख बंधनामुळे बंधनात आहे का मुक्तीमध्ये? बंधनात आहे. बद्ध आहे म्हणून दुःख आहे. मग दुःख जायचं असेल तर मुक्त व्हायचं. मुक्त होण्यासाठी मुक्ती सांगितली, त्या मुक्तीचे प्रकार सांगितले. तेने मुक्ती चार मुक्ती सांगितल्या. मग मुक्ती जो मिळवतो त्याला मुक्त म्हणतात, म्हणजे तो आता बद्ध नाही. पण ईश्वराकडे बद्धताच नाही म्हणून नित्य मुक्त आहे. आपण बद्ध आहे पण बद्धतेतून मुक्त व्हायचंय. मग बद्ध का झालो याचं स्पष्टीकरण महाराज एके ठिकाणी सांगतात. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे माझं 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 म्हणायला लागला आणि बद्ध झाला. आता स्थूल देह आपला आहे का पंचमहाभूताचा आहे? स्थूल देह आपला आहे का पंचमहाभूताचा आहे? पंचमहाभूताचा आहे. कारण 25 तत्व कुठून घेतली? पंचमहाभूतापासून. मग देह कोणाचा आहे? पंचमहाभूताचा आहे. पंचमहाभूताच्या देहाला आपण कुणाचा म्हणायलो? माझा आहे. माझं नसताना माझं म्हटला बद्ध झाला. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. माझं 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 म्हणायला लागला म्हणून बद्ध झाला. जो माझं माझं म्हणतो त्याला दुःख जास्त आहे, आणि जो माझं माझं कमी म्हणतो त्याला दुःख सुद्धा कमी आहे. आणि जो माझं माझंच म्हणत नाही त्याला दुःखच नाही. मी 3 प्रकार पाडले आपल्यासाठी. काय? एकाला दुःखच नाही, एकाला कमी आहे आणि एकाला जास्त आहे. फिरून तिथे येतो. म्हणून शास्त्राने मूळ बंध बद्धता 2 प्रकारात विभागली. अहम मम इति बंधहा न करी रे संग राहे रे निशळ, लागो नेदी मळ ममतेचा, ममत्व माझेपणाचा मळ लागू देऊ नको. माझं माझं म्हणू नको. माझं म्हटला की बद्ध झाला.
मग हा बद्ध आहे. का बद्ध आहे? अल्पज्ञ म्हणून बद्ध आहे. ईश्वर मुक्त आहे. का मुक्त आहे? सर्वज्ञ म्हणून मुक्त आहे. संत मुक्त का असतात? सर्वज्ञ म्हणून मुक्त असतात. सर्वज्ञता म्हणून मुक्ती, अल्पज्ञता म्हणून बद्धता. हे दोन लक्षण इथं आपल्याला पाहता येतील. इस रीती से अशा पद्धतीनं शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंच का आरोप हुआ. अशा पद्धतीनं प्रपंचाचा आरोप झाला. प्रपंचाचा आरोप झालेला आहे. आणि हा आरोप शब्दाचा अर्थ आपण सुरुवातीला बघितलाय. आरोप शब्दाची व्याख्या काय? वस्तु में अवस्तु का कथन. याला काय म्हणायचं? आरोप. नसलेलं वर्णन करणं. आपण म्हणतो उगे आरोप करायला नाही, ते उगे लावायला. त्याला काय म्हणायचं? आरोप. आणि अपवाद? वस्तू म्हणजे अबाधी कथन, त्याला अपवाद म्हणायचं. जो आरोप केला त्याचं खंडन करणं. जो आरोप केला त्याचं खंडन करणं याला काय म्हणायचं? अपवाद. प्रपंच आरोप अपवाद. ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंच नाही, आरोप केला आहे. आम्हाला अनुभव आहे, जग दिसतंय, बायका मुलं दिसते, संसार करतोय आम्ही, कुटुंब आहे, आमच्याकडे सगळा व्यवहार आहे. हा झाला आरोप. मग त्या आरोपाचं खंडन, अपवाद. मग सांगायला लागले तुम्हाला जो प्रपंच दिसतो तो कल्पित आहे. अनादि कल्पित तादात्म्य संबंधातून प्रपंचाचा अनुभव यायला लागला. हा अपवाद. प्रपंच आरोप अपवाद. यह आरोप सत्य है व मिथ्या है. हा आरोप सत्य आहे का मिथ्या आहे? तुम्ही आरोप केला ठीक आहे, हो, पण सत्य आहे का मिथ्या आहे? मग आरोप सत्य आहे का मिथ्या आहे हे पटवून देण्यासाठी कायदा आहे. आणि त्या कायद्याचा निवाडा करण्यासाठी न्यायालय आहे. त्याला आपण कोर्ट म्हणतो. मग तिथं वकील दिला जातो. ते हे सत्य ते सत्य पुरावे वगैरे मांडून सत्य असत्याचं तिथं मंथन करून त्यातून निवाडा केला जातो. तसं शास्त्र संत याचा निवाडा करून आपल्याला सांगायला लागले यह आरोप जेवरी विषय सर्पकी न्यायी. जेवरी म्हणजे दोरी. दोर, जेवरी शब्दाचा अर्थ काय? दोर. दोरीच्या ठिकाणी सर्प भासला. रज्जू म्हणजे दोर, जेवरी म्हणजे दोर. अभंगच आहे महाराजांचा. रज्जू सर्पाकार भासयेले जगडंबर. रज्जूच्या ठिकाणी जसा सर्प भासला, सर्प आहे का? नाही. तसं जग आहे का? रज्जू सर्पाप्रमाणे नाही असं तरी उत्तर द्यावं लागतात. अनुभव येईल त्यावेळेला येईल, अनुभव पुढे येईल आपल्याला, पण आता उत्तर देताना तरी दृष्टांतातून जावं लागणार आहे. रज्जू सर्पाकार जग आहे का? आता जगाचं उत्तर देणं थोडं तरी जमलं. देह आहे का? देह आहे का? नाही कसं म्हणायचं? देहातूनच ऐकायला लागलोय, देहातून पाठाला आलो, देहातून व्यवहार आहे, मग याला नाही कसं म्हणायचं? पण आपल्याला जेवरी विषय सर्पकी न्यायी दुसरा दृष्टांत दिला. साक्षी विषय स्वप्न की न्यायी. इथं साक्षी शब्दाचा अर्थ आत्मा. साक्षी म्हणजे कोण? आत्मेच्या ठिकाणी स्वप्न. आता स्वप्न आत्मेच्या ठिकाणी आहे का जीवाच्या? जीवाच्या ठिकाणी आहे, पण जीवच साक्षीला अध्यस्त आहे. जीव हा साक्षीला, आत्म्याला काय आहे? अध्यस्त आहे. त्याच्या ठिकाणी स्वप्न आहे. म्हणून साक्षी विषय स्वप्न की न्यायी, जेवरी विषय स्वप्न की न्यायी, दर्पण विषय नगर के प्रतिबिंब की न्यायी मिथ्या आहे. दर्पण म्हणजे आरसा, नगर म्हणजे गाव. आपण गाडीने प्रवास करायला लागलो,
गाडीला ड्रायव्हरला उजव्या हाताला आरसा असतो आणि त्या आरशात तो नगर बघतो. आता बायपासने जाताना तो सांगतो सगळं गाव मागं गेलं. कसं सांगितलं? हे का आरशात दिसायला? सगळं गाव आरशात बसतं का? आरशात बसतं का? तेवढं लहान आहे का गाव? नाही, त्याचं प्रतिबिंब आहे. मग आरशात दिसायला लागलेलं प्रतिबिंब खरं आहे का खोटं आहे? प्रतिबिंब खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. ते प्रतिबिंब असलं तरी ते खोटं आहे. कारण ते गाव आहे का? गाव नाही, गावाचा भास आहे. आरशामुळे गावाचा भास आहे, म्हणून प्रतिबिंब आणि आभासवादात फरक झाला. तुम्ही बिंब प्रतिबिंब मानायला लागलात की ते प्रतिबिंब पण खरं मानावं लागतं, म्हणून आभासवाद निर्माण झाला. ते प्रतिबिंब आहे का आभास आहे हे पुढे येणार आहे. आता थोडं ते जड वाटेल, पण दर्पण विषय नगर के प्रतिबिंब की न्यायी मिथ्या है. प्रपंच हा सगळा मिथ्या आहे, सत्य नाही, हा आरोप झाला. यह आरोप कब और काहे को हुआ? हा आरोप कधी झाला आणि कशामुळे झाला? यह विचार कैसे होवे? हा विचार आम्ही कसा करू? जैसे कोई पुरुष के वस्त्र ऊपर तैल का दाग लग्या होवे. आता एखादा पुरुष आहे आणि त्या पुरुषाच्या अंगावर वस्त्र आहे, कपडे आहेत. आता या कपड्यावर एखादा डाग लागला, तेलाचा डाग लागला. तिसको जाने के ताको मिटावने का उपाय किया चाहिए. यह दाग कब का काहे को लग्या होए, यह विचार का कछु प्रयोजन नहीं है. आता इथं चिंतन काय मांडलंय? एका गृहस्थाच्या कपड्याला डाग लागलाय तेलाचा. विचार करत बसायचं का? हा डाग कधी लागलाय, कधीपासून आहे, बरं कोणत्या तेलाचा आहे? मग मंदिरात गेल्यानंतर तिथल्या समईचा आहे का स्वयंपाकघरात गेल्यानंतर तिथल्या स्वयंपाकातल्या तेलाचा आहे, नेमका कुठला आहे हे विचार करत बसलो. एक जण आला, काय विचार करायला लागला? डाग कुठं लागलाच लक्षात येईना. अर्धा एक तास झालं विचार करतोय पण लक्षातच येईल. तो म्हणायला लागला, कशाला विचार करतोय, घालवायचा विचार. तसं शास्त्र सांगायला लागलं, हा प्रपंच सत्य मिथ्या आहे, डाग लागलाय. त्याचा विचार करत बसण्यापेक्षा काय करावं? घालवा. हे कोण सांगतं? गुरु सांगतात. गुरु सांगतात तू त्याच्या सत्य मिथ्यात पडू नको, त्याला घालवण्याचा प्रयत्न कर. मग हा घालवण्याचा प्रयत्न करत असताना प्रपंच का आरोप कब का और काहे को हुआ होएगा, यह विचार का भी कछु प्रयोजन नहीं. काय त्याचं प्रयोजनच नाही, परंतु इसकी निवृत्ती का उपाय करना योग्य है. त्याच्या निवृत्तीचा उपाय इथं करणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. इस सर्व आरोप की निवृत्ती किस रीती से होवे, कशी होते? आता त्याचा डाग घालवायसाठी काय करावं लागेल? बघा, आपण चहा प्यायला लागलो आणि चहा प्यायला लागल्यानंतर जर चहाचा एक थेंब कपड्यावर पडला, लगे काय करतो आपण? चहा प्यायचं ठेवतो आणि पाणी घ्या म्हणतो. पाणी घेऊन लगेचच त्या चहाच्या जिथं पडलेला आहे तिथं पाणी टाकतो का? नंतर तो डाग जायला वेळ लागतो, आत्ता लगेचच जातो. तसं तेल पडलं आपल्या शर्टवर, काय झाला? तेल पडलं, घ्या पाणी म्हणतो का? का का म्हणत नाही? डाग कशाचा आहे त्याच्यावर जाण्याचा उपाय आहे. चहाचा डाग पाण्याने जातो, तेलाचा डाग फक्त पाण्याने जात नाही, पाण्यानेच जातो स्वच्छ करताना, पण त्याला साबणाचा, निरम्याचा, काही काही डाग असे असतात घरच्या पाणी निरमा साबणावर जात नाहीत, म्हणून तिसरा एक उपाय, लॉन्ड्रीला द्यावं लागतं बाहेर.
तसं आपल्याला लागलेला डाग मिथ्यत्वाचा कसा जातो, उपाय काय, तो प्रश्न इथं विचारलेला आहे. निवृत्ति किस रीति से होवे, ब्रह्मज्ञान से माया और अविद्या की निवृत्ती होवे. ब्रह्मज्ञानाने मायेची सुद्धा, अविद्येची, प्रकृतीची, मिथ्यत्वाची, कल्पितवाची, सगळ्याची निवृत्ती कशाने होते, ब्रह्मज्ञानाने. आता पहिल्या कलेकडे जायचं. मी तुम्हाला 16व्या कलेपासून पहिल्या कलेकडे आणतो. प्रत्येक कलेत ही निवृत्ती कशाने होते, ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान सो क्या है, ब्रह्म के स्वरूप को यथार्थ जानना सो ब्रह्मज्ञान है. कितने प्रकार का है, 2 प्रकार का, परोक्ष ब्रह्मज्ञान, अपरोक्ष परोक्ष ब्रह्मज्ञान सो क्या है, सच्चिदानंद रूप ब्रह्म है ऐसा जो जानना. परोक्ष ब्रह्मज्ञान किससे होवे है, सदगुरु और सत्शास्त्र के वचन पर विश्वास के रखने से. परोक्ष ब्रह्म ज्ञान का प्रयोजन क्या है, असत्वापादक आवरण की निवृत्ती, परोक्ष ब्रह्मज्ञान. आता असंच अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचे 4 प्रश्न. आता त्यात जास्त वेळ घालवत नाही, जाता जाता तुमचं थोडं रिव्हिजन. ब्रह्मज्ञानाने मायेची, अविद्येची निवृत्ती तिसते, कार्यसहित प्रकृती की निवृत्ती, तेच सांगितलं. आता तुम्ही माया, अविद्या, कार्य, प्रकृती या सगळ्याची निवृत्ती कशाने, ब्रह्मज्ञानाने. तिसते, प्रकृती और ब्रह्म के संबंध की निवृत्ती. आता यांनी एक एक पायरीनं गेले. पहिल्यांदा माया अविद्येची, नंतर तिचं कार्य आणि प्रकृती, नंतर तिचा संबंध, तिसते जीव भाव और ईश्वर भाव की. आता इथं जीवाची आणि ईश्वराची म्हटलं नाही, जीव भाव आणि ईश्वर भावाची निवृत्ती. जीवत्व, ईश्वरत्व हा भाव आहे, त्या भावाची काय झाली, निवृत्ती. कशाने, ब्रह्मज्ञानाने. तिसते, जीव ईश्वर के भेद की निवृत्ती. जीव आणि ईश्वराचा काय आहे, भेद आहे, आणि या भेदाची निवृत्ती. तिसते, बंध की निवृत्ती होय के, त्याच्याने म्हणजे ब्रह्मज्ञानाने बंधाची निवृत्ती होऊन मोक्ष सिद्ध होवे हे. आम्हाला मोक्ष प्राप्त होतो, त्याच्याने मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून आपल्याला सांगितलं जातं मोक्ष किससे होवे है, मोक्ष ब्रह्मज्ञान से होवे. मग ब्रह्मज्ञानाने कसा, या पायऱ्या सांगायच्या. माया अविद्येची निवृत्ती, माया अविद्ये सहित कार्याची निवृत्ती, माया अविद्ये सहित जीव भाव ईश्वर भावाची निवृत्ती, माया अविद्या कार्य जीव भाव ईश्वर भावासहित त्याच्या भेदाची निवृत्ती, त्याच्या सहित बंधाची निवृत्ती होऊन मोक्षाची सिद्धी होते. आता इथं सिद्धी म्हटलंय, प्राप्ती पण म्हटलं नाही. सिद्धी का म्हटलं, प्राप्ताची प्राप्ती आहे, तो सिद्धच आहे, सिद्ध करायचंय फक्त. प्राप्ताची प्राप्ती इस रीति से एक काल विषय सर्व आरोप की निवृत्ती रूप अपवाद होवे है. अशा पद्धतीनं सगळा आरोप निवृत्त होऊन अपवादाला पोहोचलो. 42 नंबर टिप्पणी आहे. सर्प का और ताके ज्ञान का बाध करिके रज्जु रूप अधिष्ठान के अवशेष की न्यायी. आता सर्पाचं सुद्धा आणि सर्पाच्या ज्ञानाचा सुद्धा बाध झाला. रज्जु रूप अधिष्ठानाचा अवशेष शिल्लक आहे. प्रपंच और ताके ज्ञान का बाध करिके अधिष्ठान रूप शुद्ध ब्रह्म का जो अवशेष, सो अपवाद आहे. आता इथं अपवादाचं थोडं चिंतन वेगळं मांडलंय. पटवून देत असताना पहिल्यांदा आपल्याला दृष्टांत बघावा लागतो. रज्जू म्हणजे दोर, दोरीच्या ठिकाणी काय बसला, सर्प. सर्प वस्तू आणि सर्प ज्ञान असे 2 आहेत.
सर्प हा सर्प आणि हा सर्प हे ज्ञान दोन झाले. पुढं त्याचं 6व्या कलेत चिंतन येणार आहे. मिथ्या वस्तू आणि मिथ्या वस्तूचं ज्ञान, याला अध्यास म्हणायचं, याला मिथ्या म्हणायचं. मिथ्या वस्तून मिथ्या वस्तूचं ज्ञान, चष्मा आणि चष्म्याचं ज्ञान किती झाले? दोन. ग्रंथ आणि ग्रंथत्वाचं, ग्रंथातलं ज्ञान वेगळं आणि हा ग्रंथ हे ज्ञान वेगळं. ग्रंथात काय सांगितलंय हा ग्रंथाचा विषय रूपी ज्ञान झालं, पण हा ग्रंथ ग्रंथत्व. तसं इथं आपल्या समोर मिथ्या वस्तू आणि मिथ्या वस्तूचं ज्ञान, त्यामध्ये सर्प आणि सर्पाचं ज्ञान किती आहेत? हे दोन्ही सुद्धा कशावर भासले? दोरीवर भासले. बरोबर आहे. दोरीवर सर्प भासला आणि सर्पाच्या अनुषंगानं ज्ञान. या दोन्हीला अधिष्ठान एकच आहे. अधिष्ठान काय आहे? एकच आहे. आता इथं हे दोन आहेत, दोनच असावे असा नियम नाही. इथं 3 येतील, 5 येतील, 10 येतील, किती काय येईना, हे सगळं काय आहे? मिथ्या आहे. हे सगळं काय आहे? मिथ्या आहे. किती काय येईना, आणि तो काय आहे? सत्य आहे. देव फक्त सत्य आहे आणि देवाला सोडून सगळं मिथ्या आहे. पटत नाही आत्ता, मान्य आहे. पटत नाही. स्वप्नात पटतं का हे स्वप्न आहे म्हणून? स्वप्नात पटतं का हे स्वप्न आहे? पण स्वप्नातनं बाहेर आल्यानंतर हाच सांगतो दुसऱ्याला स्वप्न होतं. स्वप्नात एका बरोबर भांडण झालं आणि जागृतीत निघाला त्याला भांडायला, चालतं का? हा म्हणतो जाऊ दे, ते स्वप्न होतं. आता कळलं ते सत्य. तसं आपण सगळे मिथ्यत्वात आहोत म्हणून आत्ता पटत नाही. सत्यत्वात गेलेले संत जागृतीतनं याचा विचार मांडतात. ते जागृतीत आहेत म्हणून जाग करतात. आम्हाला जाग कोण करतं? संत करतात. उठा उठा साधू संत साधा, जगजोगी जगजोगी जाग करतात. आम्हाला सतत जाग करतात. माझं निरंतर सतत जाग करतात. का जाग करतात? ते जागेत, ते सत्यत्वात आहेत आणि आम्ही मिथ्यत्वात आहे. मग मिथ्यत्वात आहोत, पण याची संख्या कितीही असो सगळंच मिथ्य आहे. पण हे सगळं कशाच्या ठिकाणी? एकाच्या ठिकाणी. एकोहम, एकाच्या ठिकाणी. एकम एव अद्वितीयम नेह नानास्ति, एकाच्या ठिकाणी हे सगळं आहे. आता इथं रज्जू अधिष्ठान आहे, दोर अधिष्ठान आहे आणि सर्प अध्यस्त आहे. वाचून काढतो आणखीन एकदा, टिप्पणी लक्षात येईल. सर्प का और ताके ज्ञान का बाध करिके, रज्जू रूप अधिष्ठान के अवशेष की न्याय. रज्जू म्हणजे काय? दोर. दोर रूपी अधिष्ठान, अवशेष. अवशेष म्हणजे शिल्लक. तुका म्हणे शेष शेवी न आवडी. शेष शेवायचंय कुठलं? अधिष्ठान रूपी. वर सगळं मिथ्या आहे. मिथ्या गेल्यावर शेष काय राहतं? शेष शेवी न आवडी. तुका म्हणे हे अवशेष खाली राहिलं. प्रपंच और ताके ज्ञान का बाध करिके, अधिष्ठान रूप शुद्ध ब्रह्म का जो अवशेष सो अपवाद है. प्रपंच बाजूला काढल्यानंतर खाली काय राहतं? अधिष्ठान रूप ब्रह्म राहतं. तो शेष आहे, शिल्लक आहे खाली, त्याला अपवाद म्हणायचं. असं इथं चिंतन आलेलं आहे. अशा पद्धतीनं टिप्पणीचा विचार. 38 नंबर. यह ब्रह्मज्ञान किससे होवे है? यह ब्रह्मज्ञान कहिएगा जो विचार किससे होवे. हे ब्रह्मज्ञान विचाराने, विवेकाने. पाठीमागं सांगितलं होतं विचार सो क्या है, विचार किसका करना. श्रवण मनन निधि ध्यासन रूप विचार के किए से दृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान. आता श्रवण तत्वमसी महावाक्य असं ते
आपल्याला पुढं पुढं जाता येणार आहे. पण विचार के केसे, हा विचार हा विवेक केल्यामुळे आम्ही श्रवणात जातो, मननात जातो, निधिध्यासनात जातो आणि मोक्षाला प्राप्त होतो. अशा पद्धतीनं त्याचा विचार सांगितला. इतिश्री विचार चंद्रोदय प्रपंच आरोप अपवाद वर्णन नामिका द्वितीय कला समाप्त. अशा पद्धतीने ही द्वितीय कला आपली इथं पूर्ण होतीये. आणि या द्वितीय कलेचं जे नाव होतं ते प्रपंच आरोप अपवाद, 3 शब्द आहेत. त्यात प्रपंच मिथ्या आहे, मिथ्या आहे हा आरोप झाला म्हणून त्या आरोपाचं खंडन केलं, त्याला अपवाद म्हटलं. हे या कलेचं नाव होतं. त्या पद्धतीनं आपण 3 लक्षणा याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. आता तिसरी जी कला आहे, या तिसऱ्या कलेमध्ये याचाच विस्तार इथून पुढं येणार आहे. त्यामध्ये व्यष्टी रूप ज्या उपाधी आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण, मग त्याचं वर्णन आलं. त्या किती आहेत? 3 आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण 3 आहेत. याला देह म्हटलं. देह 3 हा देह आहे. पण देह म्हणजे मी आहे का? हा देह म्हणजे मी आहे का? नाही. मग मी कोण आहे? देह तिनका मैं दृष्टा हूं. मी याचा दृष्टा आहे. मी याला पाहणार आहे. पाहणारा म्हणजे साक्षीदार. पाहणारा म्हणजे काय? साक्षीदार. याचा साक्षीदार कोण आहे? साक्षीदार आहे म्हणून त्याला साक्षी नाव आहे. आत्म्याला नाव काय आहे? साक्षी. का आलं? तो साक्षीदार आहे. दृष्टा नाव का आलं? पाहणार आहे. जो पाहतो त्याला काय म्हणतात? दृष्टा. याला ती विशेषणं आली. दृष्टा वेगळा, साक्षी वेगळा, आत्मा वेगळा, ब्रह्म असं नाही. आत्मा, ब्रह्म, साक्षी, दृष्टा, उपदृष्टा, सत्य, चित्त, आनंद एकच आहे. त्याला ही विशेषण आहेत. महाराज एकच आहे. श्री गुरु एकच आहे. हरिभक्तीपरायण तोच आहे. ही सगळी विशेषणं आली. ही सगळी काय आली? विशेषणाच्या अनुषंगानं हा विचार आपल्या समोर आलेला आहे. आता इथं मी कोण आहे आणि मी कुणाला पाहतो याचं स्पष्टीकरण या कलेत येणार आहे. तिसऱ्या कलेमध्ये काय येणार आहे? मी कोण आहे, मी कोण आहे आणि या मीला शास्त्रात काय म्हटलं आणि हा मी सांगण्याची वेळ का आली? मी खरा आहे हे पटवून देण्याची वेळ का आली? दुसरे याला खोटं म्हणायला लागले, आरोप केला. आरोप केल्यामुळं अपवादाचा प्रसंग आला. आरोपच केला नसता तर अपवादाचा प्रसंग आला असता का? आला नसता. म्हणून प्रपंच आरोप अपवाद. मग त्या आरोपातला एक भाग तिसऱ्या कलेत येणार आहे. हा आरोप झालाय, आता त्याचं स्पष्टीकरण देताना स्वतंत्र प्रकरण आलं. स्थूल रूपानं पाहू लागलो की देह, मग त्या देहाचं लक्षण, त्या देहाचे प्रकार, त्या प्रकाराचा विस्तार, त्याचं लक्षण, हे सगळंच्या सगळं कुठं आलं? तिसऱ्या कलेमध्ये आलेलं आहे. त्याचा विचार आपण पुढच्या पाठाला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.